तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे गावी. आज थोडं अचानक नाही म्हणता येणार, एक काम होतं त्यासाठी गावी आलो होतो. आणि आत्ता आहे पाठीमागं वाड्याची रोडवरती वाडा, इकडे पाठीमागे रोड आणि मागच्या साईडला आहे, इकडे बघू शकताय आपलं गाव, मंदिर, आपलं घर, अशा प्रकारे आहे. तर असंच म्हटलं व्हिडिओ बनवूया, कारण गावाला आहे ना आता पावसाची चावल सुरू झालेली आहे आणि भात पेरणी चालू झालेली आहे. तर आपल्याला पेरताना काय दाखवता नाही येणार, पण जे पेरलेली शेतं आहे ते तुम्हाला दाखवतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला दाखवतो तुम्हाला गावचं वातावरण आणि काय काय कामं चाललीत ती गावी, पावसाच्या अगोदरची काय काय कामं चालली ती तुम्हाला दाखवतो. थोडक्यात थोडंफार घराचं पण दाखवतो. चला तर मग. तर हे बघा, हे हा आहे नांगरणी यंत्र आहे. ते पावसाला सुरुवात झाली की आपल्या कोकणात हे असे जे तरवे केलेले असतात ते पेरले जातात. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल, हे नांगरलेलं आहे, तरवा बोलतात त्याला आमच्याकडं. हे नांगरलेलं आहे आणि याच्यामध्ये भात पेरलेला आहे. हे बघा, एक कोंबडी खात आहेत, भात पेरलेला आहे याच्यामध्ये. हे बघा, तुम्हाला दाखवत दिसत असेल तर थोडे थोडे, हे बघा, हा असा पूर्ण याच्यामध्ये भात पेरलेला आहे. थोड्या दिवसाने पाऊस पडला की रुजणार आणि नंतर मोठा पाऊस झाला की तो भात लावण्यात येईल. हे बघा, वाडा, धीरू शेट आहे त्यातमध्ये. हे बघा, गावचं वातावरण बघा. तत्पूर्वी हे बघा, इथे काम चाललं आहे. गंगाराम बाबा आहेत, आई आहे. ही जी शेतात माती आली होती ती बांधावर टाकतात, म्हणजे पावसात दगड वगैरे शेतात नको यायला म्हणून. आणि जो पाळापाचोला कचरा वगैरे होता तो सगळा जाळला आहे, म्हणजे जाळून टाकला आहे, शेत चकाचक होण्यासाठी. असं आहे गावचं वातावरण आहे. संध्याकाळच्या जवळजवळ 5:30 6 वाजायला आले, 6 वाजून गेले असतील मला वाटतं. आणि ढग बघा, पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे. आज सकाळी म्हणजे दुपारी थोडा पाऊस पडला, पण एवढा नाही पडला, थोडाफार पडला. रात्री पडण्याची शक्यता आहे. हे बघा, सुंदर असं संध्याकाळचं वातावरण आहे गावचं. हे बघा, आपला गाव. आपण आता पाठच्या साईडला आहोत, रोड साईडला, जिथं नेटवर्क वगैरे येतं. चला पुढे रस्त्यावरती जाऊया, बघूया. हा बघा, हरविदाचा वाडा आहे, धीरूभाई आहेत आतमध्ये. हा दुसरा वाडा आहे, ह्याच्यामध्ये आपला रेडा असतो बांधलेला. दाखवतो, दिसला काळोख असेल मला वाटतं थोडासा आतमध्ये, आता तरी पण दाखवतो तुम्हाला. हा बघा, झोंबीचा रेडा आहे. हा बघा, झोंबीचा आहे, झोंबी घेतो. हा बघा, दिले नाही, पोच दिले ना, ये. चला पुढे जाऊया. वाडा सगळ्यांना माहिती असेल. हे बघा, गवत वगैरे आहे आतमध्ये, गुरांचा गोठा, त्याला आमच्याकडे वाडा म्हणतात.
इकडे चव्हाणांचं घर आहे. इथून एक आपण चांगला व्हिडिओ बनवला होता. ये हे बघा, हे बघा, ह्या रस्त्यावर आलो आहे. त्या चल जा, रस्त्यावर आलो आहे आणि आपल्या ना ह्या रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे. हा जो वरचा चढ आहे, आपण हे इथं आपल्या काजूची बाग आहे इथे, आणि इथून वरती डाग आहे वरती जायला. काम चालू आहे रस्त्याचं, म्हणजे ती डाग आहे ती थोडी कमी होणार आहे, पण ते आत्ता नाही. हे बघा मोऱ्या वगैरे पडल्यात. तुम्हाला इकडे दाखवतो. हे जे खाली ठोकठोक असा काहीतरी आवाज येतो आहे, तर ते रस्त्याचे जे काम करणारे लोक आहेत ते तिथे काम करत आहेत रस्त्याचा, त्याचा आवाज आहे तो. हा रस्ता आपला रुंद होणार आहे, खूप बऱ्यापैकी रुंद होणार आहे. त्याचं काम चाललं आहे. तिथे ते लोक काम करत आहेत. तिथे मोरी बसणार आहे मला वाटतं. त्यासाठी तो जे बनवत आहेत काय मोरी बसवण्यासाठी, असं आहे. इकडे पुन्हा एकदा गावचं वातावरण खूपच सुंदर आणि एकदम मनमोहक गावचं वातावरण आहे. थोडासा पाऊस पडला असता तर दाखवलं असतं तुम्हाला. सकाळी काय व्हिडिओ करता नाही आला, जो पाऊस पडत होता बारीक बारीक मस्तपैकी. हे बघा, आपला स्टॉप आहे हा, आणि या स्टॉपच्या इथे मोरी बसणार आहे. त्या मोरीचं काम चाललंय. रस्ता रुंदीकरणाचं काम बऱ्यापैकी प्रगतीपथावर चालू आहे. हा आपला स्टॉप, आणि हा रस्ता आपल्या वाडीत जातो, आपल्या घराशी जातो, तो मंदिराशी. इथे वातावरण बघा सुंदर. हा नंबर कसला आहे माहिती आहे की रस्त्याची जी मोजणी चालली त्याचा नंबर आहे तो. आणि ही आपली कुंपण मला वाटतं जाणार आहे, चांगली झाली होती. पण गावच्या विकासासाठी आपण
रस्ता रुंदी करण्यासाठी कुंपण आपली जाणार आहे. काजूला वगैरे काय करणार नाही, काजू असतील, काजू आहेत व्यवस्थित सेफ आहेत. जे इथून जवळजवळ 1-2 फूट येईल आतमध्ये, काजू सेफ आहेत. काजूची बाग यावर्षी बऱ्यापैकी बिया झाल्या होत्या इथे चांगल्या. आतमध्ये जात नाही आता, वेळ काळोख पडला आहे. बघा वातावरण, बघा ढगाळ झालं आहे पूर्ण. पक्ष्यांचा आवाज शांतपणे आहे का. चला निघूया, आपण घराकडे जाऊया. थोडं घराचं आपल्या काय चाललं आहे ते दाखवतो तुम्हाला. म्हणजे काय विशेष असं काय नाही अजून, जे आतलं काम होतं ते अजून बाकीच आहे. चला दाखवतो तुम्हाला. हां हां, एक नंबर वासरू बघा, लहान वासरू आहे, कशा उड्या मारतोय. धीरूचं वासरू आहे ते बघा. ही जी मजा आहे ना गावाला बघायला, ती दुसरीकडे कुठे मिळू शकते. या ये ये. एक नंबर. हे जे सुख आहे ना, हे तुम्हाला इकडे गावालाच मिळू शकतं. ये. हे बघा, आत्ता आलोय घराकडे. आपल्या घराच्या इथे आहे, हे समोर बघताय तुम्ही, वाळू आलेली आहे. आत्ताच एक गाडी येऊन गेली वाळूची, कारण प्लास्टर करायचं आहे. हे सगळं प्लास्टर बाकी आहे आपलं अजून. आणि वाळू आले खरी, पण टाकलेले आहे ते रस्त्यावरती. रस्त्यावर आहे ते, आता उद्या माणसं करून इथे या अंगणात आतमध्ये इथे ठेवणार. पावसाचे दिवस आहेत आणि तो रस्ता पण आहे जवळ, त्यामुळे ती तिथून उचलायला लागणार. हे बघा, परत आपलं नारळाचं झाड कसं दिसतंय बघा, सुंदर एकदम. आपली बाग छोटीशी पाठीमागे, आवाडात कोंबडे बघा कुठं बसलेत. आणि घराचं आहे, मागच्या व्हिडिओ तुम्ही जे बघितलात काम तेच आहे. अंगण मला वाटतं दाखवलं होतं की नाही माहीत नाही, मला आठवत नाही. हे बघा, अंगणा पण बांधलेला आहे आपला, वरती पत्रे टाकलेले आहेत अंगणात. आणि वलय केलेली आहे, वलय म्हणजे जमीन केलेली आहे व्यवस्थित सारखी. हे बघा, हे जरा इथे थोडीशी गडबड आहे. हे जे समोरचं घर आहे आपला शेजारी, त्यांचा जो पागोळी आहे म्हणजे पत्रा आहे तो आपल्या अंगणात आलेला आहे. त्यांना आपण सांगू त्याला पळंद वगैरे लावायला, कारण पावसाचं पाणी सगळं आपल्या अंगणात पडणार आहे. सो बघू काय त्यावरती सोल्युशन निघते ते. आपलं मंदिर नेहमीप्रमाणे, घरात काय विशेष असं चेंज नाही झालेला.
ही एक देवाची खोली आहे दाखवल्याप्रमाणे मागे. ह्याची जरा ओले करून झाली, म्हणजे जमीन सारखी करून झालेली आहे, सारवून वगैरे. ते बघूया, सोमवाराच्या अगोदर जर देव आणायचं ठरलं तर ते होईल. बघूया कसं काय ते, अजून कन्फर्म नाही. सोमवार म्हणजे थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. भाजीपाल्याचा सोमवार बोलतात. उपवास असतो आमच्या देवाचा. सो देव आता आहे तो बांधून ठेवलेला आहे. थोडक्यात आपल्या घराचं काम चालू असल्यामुळे. आणि सोमवाराचा उपवास आपल्या देवासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी देव आणून बसवायचा आहे असं पप्पा म्हणतात. त्यासाठी ते वलय वगैरे केलेली आहे. तत्पूर्वी छोटीशी पूजा, गणेश पूजा वगैरे करून घ्यायचा असा विचार आहे. बघूया कसं काय ते अपडेट, कशी काय अपडेट होते. कोंबडी बघा, बघा इकडे थोडी लेवल करून झालेली आहे. सो ते सोमवारासाठी देव आणायचं आहे घरात. बघूया कसं काय करायचं, अजून काहीच प्लॅनिंग झालेलं नाही. शेरू बघा, शेरो ए कुठे पळतोय, इकडे पळाला तो. बघा पुन्हा एकदा गावचं वातावरण. बघा ओली रेती आत्ताच आली. इकडे खडी आहे थोडीशी. हो जा, हे बघा एकदम खतरनाक वातावरण आहे. पाऊस कधी पडतोय असं झालंय. आपलं श्री हनुमान मंदिर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच आपल्या घराच्या बाजूला. आता ही रेती उद्या माणसं करून उपसायला लागेल, कारण रस्ता आहे आपला, तो असा बंद करून ठेवून चालणार नाही. उद्या बघतील माणसं आणि आपल्या त्या अंगण्यात टाकायचे. आणखी 2-3 गाड्या लागणार आहेत, तर ती बघू कशी काय अरेंज करायची आहे ती. ठीक आहे, चला पुन्हा एकदा आपलं घर. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, गावचं वातावरण दाखवलं तुम्हाला. आता आपण व्हिडिओला एंड करूया अंगणातून आपल्या. तर मित्रांनो, मी थोडक्यात पाहिलं की पावसा अगोदरची गावची कामं, पेरणी म्हणजे नांगर वगैरे धरताना तुम्हाला दाखवता नाही आलं, बट अगोदरची जी तयारी असते गावची ती थोडक्यात दाखवलेली आहे तुम्हाला. गावचं वातावरण दाखवलेलं आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण अजून काय पडलेलं नाही पाऊस. सगळे लोक वाट बघतात, पाऊस कधी पडणार. लवकरच पाऊस पडेल. आणि त्यानंतरचा नजारा कोकणातला आपण नेहमी दाखवतो तुम्हाला. मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच बघितला असेल तुम्ही. असा आपला कोकणातला नजारा दाखवू आपण तुम्हाला. तर हा व्हिडिओ आपण आता एंड करूया आपल्या घराच्या अंगणात आहे बघा. घराचा अंगण आहे आपल्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग गुड बाय, बाय बाय, धन्यवाद.